नमस्कार, झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज आलेलो औरंगपूर गावामध्ये प्रचार सुरू आहे। जोरदार सर्वच उमेदवार प्रचार करतायत। औरंगपूर गावामध्ये कोणाची हवा आहे, कोणाचं वर्चस्व राहील, आपण कार्यकर्त्यांशी किंवा इथल्या मतदारांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। तुमच्या गावामध्ये सगळे पक्षांचा प्रचार सुरू आहे, काय एकंदर परिस्थिती आहे, कोणाच्या गावामध्ये हवा आहे आणि काय वातावरण सध्या दिसतंय? आमच्या गावामध्ये सर्वच पक्षांचा प्रचार जोरात चालू आहे, भेटीगाठी चालू आहेत, परंतु आमच्याच गावचा राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यामुळे आम्ही त्याच्याच पाठीमागे आहे आणि आम्ही भरघोस मतांनी त्यांनाच विजयी करणार आहे। आमच्या घरचा उमेदवार सुद्धा आम्ही दुसऱ्याच्या मागे कसं पाळणार, कारण आम्हीच त्यांना उभं करायला सांगितलं, म्हणजे आम्हीच उभे आहेत, आम्ही स्वतः उभे आहेत, तर आम्ही स्वतःचं मत दुसऱ्याला कसं देणार? त्यामुळे राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे। कोण उमेदवार तुमचे राहिले? आमचे संभाज शेठ चव्हाण आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे। संभाज शेठ चव्हाण म्हणजे स्वतः ते नाही, ते म्हणजे पारगाव आहे, ते म्हणजे औरंगपूर, ते म्हणजे कावळपिंपरी, हे सर्व जनतेच्या रूपात ते आहेत। म्हणजे संपूर्ण आमचा मतदारसंघच उभा आहे, तर संपूर्ण मतदारसंघातच त्यांना मतदान होणार आहे, बाकी कुणाला होणार नाहीये आणि ते भरघोस मतानेच निवडून येणार, ही विजयाची नांदी आहे। तुम्हाला काय वाटतंय की तेच निवडून येतील किंवा त्यांनाच निवडून दिलं पाहिजे असं काय वाटतंय? एक सर्वसामान्यांचा नेता आहे, सर्वसामान्यांमध्ये मिक्स होणार आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात राजकीय पटल बाजूला ठेवून ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारू त्यावेळी झोपेत जरी असलं तरी उठून येतात। मग असा माणूस आम्ही कसा डावलणार, जो न्याय देणार आहे, जो आमच्या पाठीमागे पळणार आहे किंवा आमच्यात सहभागी होणार आहे, त्याला सोडून आम्ही कसं दुसऱ्याला मतदान करणार? आणि आमच्या भागात जो विकास झालेला आहे तो त्यांच्या सहकार्यातून आणि पांडुरंगजी पवार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे। आम्ही त्या विकासाच्या पाठीमागे आहे आणि आम्ही आमच्या माणसाच्या पाठीमागे आहे, आम्ही दुसऱ्याचा विचार करूच शकत नाही। काय मतदार म्हणून तुम्हाला काय म्हणायचं, काय एकंदर परिस्थिती आहे, तुम्हाला काय वाटतं की कोणाला निवडून दिलं पाहिजे? संभाजी शेठला कामं चांगली आणि वक्तृत्व चांगलं, कोणत्या सुखदुःखात ते सामील होतात। इतरही बरेचसे उमेदवार आहेत या गणामध्ये, कसं पाहता तुम्ही त्यांच्याकडे? नाही, त्यांचा आमचा कधी संबंध आला नाही, ते बाहेर असतात कुठं ते माहीत नाही। संभाजी शेठ पारगावरून निघाले पहिले औरंगपूरला। तुमच्या गावामध्ये काय अशा समस्या आहेत की त्या आता जे उमेदवार आहेत ते निवडून आले तर सोडवले पाहिजे? काय समस्या असं वाटतं तुम्हाला? आमच्या इथं कामं तर शक्यतो 99% झालेली, शक्यतो 100%। समस्याचा काही विषयच नाही, फक्त त्यांना निवडून द्यायचा विषय। काय मतदार म्हणून काय म्हणायचं तुम्हाला? संभाजी शेठच्याच मागे आहे आम्ही, आमच्या गावचा उमेदवार म्हणायचं, आम्ही त्यांनाच भरघोस मताने विजय करणार। काय निवडून दे, कामं करतील का, तुमच्याकडे येतील का परत? का फक्त तुम्ही प्रचारापुरतेच म्हणताय असं काय? नाही, हे पहा ना, आता हे शेड बांधलंय तिकडं, सभा मंडप आहे, रस्त्याची कामं आहे, हे राष्ट्रवादीच्या याच्यातूनच कामं झाली। कोणकोणत्या असं गावात तुमच्या कामं झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून की त्याचा विकास झालेला आहे तुमच्या गावामध्ये? कुठले कुठले कामं आहेत सध्या आता? हे रस्त्याची कामं आहे, हे सभा मंडप आहे, बाकी शाळेचं काम झालेलं आहे, बंधाऱ्यांची कामं आहे, बरीच कामं झालेली। बऱ्याच जण असं म्हणणं येतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामं केलेली आहेत, काय वाटतं, काय म्हणायचं? ते शेठचीच काम आहे, संभाजीची गडाच्या पाठीमागे आहे। तुम्ही आहे, पण गावातील एकूण मतदान तुमच्या किती असेल आणि कशा पद्धतीने मतदानाची विभागणी होऊ शकते, एक अंदाज काय वाटतोय? मतदार 90% आहे। 90% संभाजी चव्हाण यांच्या पाठीमागं मतदार राहणार आहे असं वाटतंय, काय म्हणायचं तुम्हाला? आमचं गाव सगळं संभाजी शेठच्याच पाठीमागे आहे आणि त्यांचं योगदान चांगलं आहे गावासाठी, त्यामुळे सगळं आमचं गाव संभाजी शेठच्या मागे। तुम्हाला काय अंदाज आहे का गावामध्ये किती मतदार आहे, किती मतदान आहे असं काय? आमच्याकडे तसं हजार एक मतदान, 1200 मतदान आहे। 1200 कसं होईल विभागणी, अंदाज काय वाटतं? 1200 आमचे जे टक्केवर होईल ना, जे मतदान होईल, आता आमच्याकडे त्या दिवशी धार्मिक कार्यक्रम पण आहे आमचा, त्या रूपाने मतदार भरपूर येणार आहे आणि आमचा एक इतिहास आहे आतापर्यंतचा, झेडपीचं इलेक्शन असेल किंवा विधानसभेचं असेल, तर आमच्या गावाने ठरवलं मतदान करायचंय तर आम्ही जवळजवळ 75 ते 80% पडणाऱ्या मतदानाच्या त्या उमेदवाराला ते मतदान पडतं आणि ते आमकाच आता पडणार आहे। याच्यात कोणी शंका घ्यायचं कारण नाही आणि घरचा उमेदवार आहे, त्यामुळे घरचा उमेदवार सोडून बाकी ठिकाणी मतदान जाणारच नाही। तर स्थानिक उमेदवारालाच या ठिकाणी पसंती आपल्याला दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या गावामध्ये अनेक असे विकास कामं झालेले आहेत आणि त्या पक्षाच्या मागच उभं राहणार असेल या ठिकाणी मतदारांच्या भावना आपल्याला दिसून येतील। रामदास सांगळे, शून्य एक्सप्रेस, औरंगपूर।